सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अस्मिता ही तिच्या रूममध्ये विचार करत असते. अस्मिता म्हणते की माझा मोबाईल ठेवण्याचा प्लान पूर्णपणे फसला, पण मी आता स्वस्थ बसणार नाही. या दोघांचं काय चाललंय ना, मी शोधूनच काढील. तेवढ्यात सायली ही अस्मिताच्या रूममध्ये येते. तेव्हा सायलीला बघून अस्मिता म्हणते की तू सारखी सारखी माझ्या रूममध्ये काय येतेस आणि माझ्या रूममध्ये येण्याची तुला परवानगी कुणी दिली? तेव्हा सायली म्हणते की आता मागते ना मी परवानगी. काय हे ना, माझा फोन या खोलीत राहिला आहे म्हणून मी तो घेण्यासाठी आले. तेव्हा अस्मिताला मोठा धक्का बसतो. तुझा मोबाईल? तर लगेचच सायली ही कपाटावर ठेवलेला मोबाईल हा खाली काढते. तेव्हा ते बघून अस्मिताला मोठा धक्का बसतो आणि तो मोबाईल घेत सायली म्हणते येते बार का मी. तेव्हा अस्मिता सायलीचा हात धरत म्हणते की तू माझ्या रूममध्ये मोबाईल लपवला होतास आणि त्याचा कॅमेरासुद्धा ऑन ठेवला होता. डोक्यावर पडलीस का तू? अस्मिता म्हणते की तुला माझ्या खोलीत येऊन मोबाईल लपून ठेवायचा कोणी सांगितलं? तेव्हा मग सायली म्हणते की मग तुम्हाला माझ्या रूममध्ये येऊन कोणी मोबाईल लपून ठेवायचा सांगितला होता? असं काय बघायचं होतं तुम्हाला? सायली म्हणते की आमच्या रूममध्ये तुम्ही मोबाईल ठेवला आणि 2 व्हिडिओ रेकॉर्ड केले. मग मी तुमच्या रूममध्ये मोबाईल ठेवला तर कुठं काय बिघडलं? ते ऐकून आता अस्मिताला मोठा धक्का बसतो. इकडे आता किल्लेदाराच्या घरी विपुल आलेला असतो आणि रविराज सोबत सर्वजण तन्वी येण्याची वाट बघत असतात. तेवढ्यात तन्वी ही दरवाजातून तिथे येत विपुलला बघते. तर लगेचच रविराज म्हणतो की अगं तन्वी, विपुल किती वेळ झालाय आलाय आणि कुठे गेली होतीस तू? तेव्हा आता तन्वी विचार करते की मी कुठे गेले होते हे किल्लेदाराला अगोदर तर समजलं नसेल ना. तन्वी विचार करते की आता किल्लेदाराला खरंच सांगायला हवं. तन्वी म्हणते की बाबा, मी अस्मिताला भेटण्यासाठीच गेले होते. तिला दसऱ्याचं सोनं द्यायचं होतं ना. तर रविराज म्हणतो की मग सोनं तर घरी येऊनही देता आलं असतं. तर सुमन म्हणते की अस्मिता जर घरी आली असती तर आमच्यासोबतही तिची भेट झाली असती आणि आम्ही तिला विपुलबरोबरही ओळख करून दिली असती. तेव्हा तन्वी म्हणते की मला पुन्हा भेटायचं ठरलं तर मी अस्मिताला घरीच घेऊन येईल. आणि तसंही ती अस्मिता घाईत होती खूप. तेव्हा नागराज म्हणतो आता थांबवा ना हा विषय इथे. नागराज म्हणतो की तन्वी, विपुल इथे कशासाठी आलाय तुला माहीत आहे का? इकडे आता रविराज म्हणतो की अगं विपुल तुला घरी घेऊन जायला आलाय. तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसतो. तर इकडे आता अस्मिता ही सायलीला म्हणते की सायली, मी माझ्या घराला आग लावील नाही तर कुठेही मोबाईल ठेवील. तुझं काय जात आहे आणि तू मला विचारणारी कोण? तेव्हा सायली म्हणते की या घरची सून या नात्याने मी विचारते आणि हे घर तुमचं नाही आहे, फक्त हे घर माझंसुद्धा आहे. तेव्हा अस्मिता म्हणते की तुझा तो मोठा गैरसमज आहे सायली. अस्मिता म्हणते की तुला पूर्ण आजीने तो मानच दिला नाही आणि दर्जाही दिलेला नाही. तू कायम उपरी होतीस आणि उपरीच राहणार आहे. तर सायली म्हणते की पूर्ण आजी जोपर्यंत मला सून म्हणून स्वीकार करत नाही ना, तोपर्यंत मी अधिकार मागतच नाही. पण मी तुमच्या भावाची बायको आहे. सायली म्हणते की तुमच्यासारखी या घरात मी माहेरवासीन नाहीये. ते ऐकून अस्मिताला राग येतो आणि अस्मिता म्हणते की तू मला टोमणे मारतेस का? मी माहेरवासीन आहे आणि हे घर माझं नाही असं तुला म्हणायचं का? सायली म्हणते की हे सर्व मी बोलत नाहीये, तुम्हीच बोलताय. चोराच्या मनात चांदणं ते म्हणतात ना. तेव्हा अस्मिता म्हणते की आजकाल तू फारच चरचर बोलायला लागली सायली. अस्मिता म्हणते की थांब थांब, मी पूर्ण आजीसोबत सगळ्यांनाच बोलावते आणि तू काय केलं ना हे सगळं मग लगेच समजेल. सायली म्हणते की माझ्यासोबत तुम्ही जे केलं ना ते सुद्धा समजेल. तेव्हा अस्मिता म्हणते की तू सांगणार आहेस का? कोण सांगेल आणि तुझ्यावर हे लोक विश्वास ठेवतील काय? सायली म्हणते की या पुराव्यामुळे तर नक्कीच विश्वास ठेवतील. तुम्ही असं करा ना, आपण दोघीच हॉलमध्ये जाऊ आणि सगळ्यांसमोर हा व्हिडिओ दाखवू. ते ऐकून अस्मिताची घाबरगुंडी उडते. सायली म्हणते अस्मिता ताई, चला तर मग तुम्ही तुमच्या भावाच्या आणि वहिनीच्या आयुष्यात किती खाजगी पद्धतीने ढवळाढवळ करताना हे कळू द्या आता सर्वांना. एका नवरा बायकोच्या खोलीत येऊन मोबाईल ठेवून व्हिडिओ काढणं याचा अर्थ कळतो का तुम्हाला? आणि तुमचे भाऊ, तुमचे आई बाबा तुम्हाला कायम समजावतात तरी तुम्ही काही ऐकतच नाहीयेत. आणि त्यांना जर हे समजलं ना तर किती मोठा रागाचा भडका उडेल ना हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. असे आता सायली ही अस्मिताला बोलते. सायली म्हणते की तुमचीच ही अपेक्षा होती ना सगळ्यांना सांगावं, चला तर मग. तेव्हा अस्मिता म्हणते की तू असं काही करणार नाहीस सायली. सायली म्हणते मी किती दिवस असं गप्प बसायचं? सायली म्हणते की एवढं सगळं करूनही मी तुमचा आदर करते, कारण तुम्ही माझ्या नवऱ्याचे बहीण आहात म्हणून. पण एवढं सर्व होऊनही मी सर्व काही सहन करते. पण सायली म्हणते की एका लग्न झालेल्या नवीन जोडप्याच्या घरात व्हिडिओ
काढून शूटिंग करणं ही तर हद्दच केली तुम्ही. सायली म्हणते की मागच्या वेळी तुम्ही आमच्या खोलीत लपून बसला होता, ही तर सर्वात खालची पातळी झाली होती. तेव्हा अस्मिता विचार करते की देवा हिने जर चुगली लावली ना तर अर्जुन आणि मम्मा मला घराबाहेर काढील आणि मग पूर्ण आजीसुद्धा मला सपोर्ट करणार नाही. इकडे रविराज आता तन्वीला सांगतो, तन्वी पटापट आवरून ये बरं. तन्वी म्हणते पण मी विपुलच्या घरी जाऊन काय करेल, तिथं तर माझी कुणाशीच ओळख नाही ना. विपुल म्हणतो की अगं तू काही काळजी करू नकोस, मी सगळ्यांशी तुझी ओळख करून देईल आणि आमच्या घरी दसरा खूप धडाक्यात साजरा करतात बरं का. रविराज म्हणतो कसं आहे ना, आपल्याला पुढं जर नातं वाढवायचं असेल तर अगोदर सगळ्यांनीच एकमेकांना समजून घ्यायला हवं. तेव्हा तन्वी म्हणते बाबा मग मी याच कपड्यात अशीच जाते. तर विपुल म्हणतो की अशा कपड्यात तू जरी आमच्या घरच्यांसमोर आली तरी काही वाईट नाही आहे तन्वी. त्यानंतर आता विपुल हा तन्वीला घेऊन तसाच बाहेर निघून जातो. तेव्हा सुमन म्हणते की विपुल आणि तन्वीचा जोडा किती छान दिसतो. तर नागराज विचार करतो की हे प्रकरण जरा जास्तच वाढत चाललंय आणि अंगाशी नाही आलं तर बरं होईल. इकडे आता अस्मिता सायलीला हात जोडत म्हणते की अगं सायली नको ना दाखव हा व्हिडिओ तू सर्वांना आणि तू सुद्धा बघू नको. तेव्हा लगेचच सायली म्हणते की मी हा मोबाईल तुमच्या रूममध्ये ठेवला होता पण त्याचा कॅमेरा चालू नव्हता, तेव्हा तुम्ही मला हात जोडू नका अस्मिताई. सायली म्हणते कसं आहे ना अस्मिताई, तुमच्यात आणि माझ्यात हाच फरक आहे. मी नेहमीच तुम्हाला मैत्रीण मानण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही मला शत्रू. तेवढ्यात अर्जुन दरवाजात येत सायली आणि अस्मिताचे ते बोलणे ऐकतो. सायली म्हणते की पण मी या घरात योग्य तिची नाही आणि तुम्ही माझा रागरागच करत आलात. सायली म्हणते की मला त्रास देण्याच्या नादात तुम्ही माझा संसार मोडू नका आणि मला तुम्ही माझ्या भावनांशी सुद्धा खेळू राहिलात. अर्जुन ते सर्व ऐकत असतो. सायली म्हणते की घरचे जर सगळेजण आनंदी राहण्यासाठी सर्वांसोबत चांगलं राहणं गरजेचं आहे, तेव्हा या आनंदात तुम्ही मिठाचा खडा टाकू नका. सायली म्हणते कसं आहे ना, वाईट संगतीचा परिणाम नेहमी वाईट होतो, तेव्हा शक्यतो चांगल्याची संगत धरा आणि वाईटाची संगत सोडा, त्यामुळे तुमची आमच्याकडे बघण्याची दृष्टीही बदलेल. सायली म्हणते की अरे हो महत्त्वाचं तर राहिलंच, हे सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. तेव्हा अस्मिता तोंडावर पडलेली असते तर ते ऐकून अर्जुन खूप खुश झालेला असतो. तर अर्जुन हा बाजूला जातो तेव्हा सायली ही बाहेर येते. तर अर्जुन म्हणतो की मिस सायली हे सर्व काय चालू होतं तुमचं, काय झालं मला सांगा ना. तर सायली त्यांच्या रूममध्ये जाते. इकडे आता महिपत बसलेला असताना साक्षी तिथे येते आणि सोनं देत म्हणते की माझ्या सोन्यासारख्या अण्णांना मी सोनं देते. तेव्हा वर बघत अण्णा म्हणतात की दिवसा काही चंद्र निघाला की काय. तेव्हा साक्षी म्हणते काय अण्णा. तर अण्णा म्हणतात की कायम माझ्यावर आगीचे गोळे फेकणारी माझी लेक आज चक्क सोनं द्यायला निघाली. तर लगेचच प्रेमाने अण्णा ही साक्षीकडून सोनं घेऊन खिशात ठेवतात. तेव्हा साक्षी म्हणते की तुम्हाला काय वाटलं अण्णा, माझं तुमच्यावर प्रेम नाही का. खूप जास्त प्रेम आहे माझं, कारण तुम्ही जर जेलमध्ये वगैरे कुठे गेलात ना ते मला अजिबात नाही आवडणार, म्हणून रिस्क घ्यायला नको म्हणून मी असे वागते. साक्षी म्हणते कसं आहे ना अण्णा, आता आपली खूप रिस्क वाढली आणि आता नागराजही आपल्या बाजूने नाही आणि त्या प्रियाची सगळं मुळेपाळे नागराजच्या हातात आहे आणि आय विटनेस म्हणून माझी सर्व मुळंपाळं ही तन्वीच्या हातात आहे. साक्षी म्हणते की अण्णा नागराजने जर सगळा राग आपल्यावर काढायचं ठरवलं तर काय होईल सांगता येत नाही. अण्णा म्हणतो की कळतंय मला, त्या नागराजने तर तुला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला ना तर मी त्याला 10 प्रकरणात अडकवील. अण्णा म्हणतात की त्याची सगळी अंडी पिल्ली मला माहीत आहे. तर साक्षी म्हणते की मग आपली सुद्धा त्याला माहीत आहेच ना. तेव्हा अण्णा म्हणतात की म्हणूनच त्याला काही करता येत नाही. अण्णा म्हणतात कसं आहे ना, नागराज आणि माझं नवरा बायकोसारखं भांडण आहे. आम्ही एकमेकाची डोकी फोडू पण काडीही भरू घेणार नाही आणि राग शांत झाला की तो लगेच येईल माझ्याकडे परत. साक्षी म्हणते की अण्णा खरंच तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे की नागराज पुन्हा आपल्याकडे येईल. तेव्हा महिपत म्हणतो की 113%. इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये येतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही तुमचा मोबाईल अस्मिताईच्या रूममध्ये ठेवला होता, तेव्हा नक्की काय झालं मला सांगा ना. सायली म्हणते की सांगते ना, सगळं सांगते, पण तुम्ही कुणाला काही बोलणार नाही आणि घरच्या आनंदावर विरजणही टाकणार नाहीत. अर्जुन म्हणतो काय घडलं ते पटकन सांगा. तर सायली म्हणते सांगते, मला कालपासून जरा अस्मिताईचं वागणं विचित्र वाटत होतं आणि घडलेली सर्व हकीकत आता सायली अर्जुनला बोलू लागते. इकडे आता अस्मिता लगेचच तन्वीला हकीकत सांगते आणि म्हणते की सायलीनेच माझ्या रूममध्ये मोबाईल ठेवला. तेव्हा लगेचच विपुलकडे जात असलेली तन्वी काय बोलतेस अस्मिता असे म्हणत मोठ्याने ओरडते. तर विपुल गाडी थांबवत म्हणतो काय झालं.
तर अस्मिता म्हणते की काय झालं, कुणाशी बोलते तू? तेव्हा तन्वी म्हणते मी तुला नंतर फोन करते. तन्वी म्हणते की आपण नंतर तिचा बंदोबस्त करू. तर विपुल म्हणतो कोणाचा बंदोबस्त? तेव्हा तन्वी म्हणते की अरे आमचं दुसरं बोलणं चालू होतं. इकडे आता लगेचच ती सर्व ऐकून अर्जुन खूप खुश होतो आणि म्हणतो की तुम्ही अस्मिताईला बरोबर धडा शिकवला आणि तिला सांगितलं की वाईट गोष्टीचा नेहमी अंतच होतो आणि चांगल्या गोष्टी टिकून राहतात. तर सायलीसुद्धा खूप खुश झालेली असते. त्यानंतर अर्जुन हा सायलीला म्हणतो की मिस सायली, अस्मिताईने एवढी मोठी डेअरिंग केली, तेव्हा आता आपल्याला अजून सावध राहायला हवं आणि आपण दोघे खरं नवरा बायको नाहीत हे आता त्यांना अजिबातही कळता कामा नये. नंतर आता सायली ही किचनमध्ये येते. तर लगेचच सायलीला ही मळमळ सुरू होती आणि उलट्या येत लगेचच विमल खूप घाबरते. आणि लगेचच सायलीला उलट्या झाल्याचे बघून कल्पनाला मोठा आनंद होतो. तर अस्मिता म्हणते की आता हे उलट्या होण्याचं आणि मळमळ होण्याचं काहीतरी कारण असेलच ना. तेवढ्यात कल्पना ही पेढ्याचा बॉक्स घेऊन येते आणि म्हणते की तुमच्या दोघांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. असे म्हणत आता कल्पना दोघांनाही पेढा भरवते. तर लगेचच अर्जुन सायली म्हणतात की कशाबद्दल? तेव्हा कल्पना म्हणते की अरे तुम्ही दोघे आईबाबा होणार आहेत. ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. एकाच वेळी सुभेदारांच्या घरात मोठा स्फोट होऊन धमाका उडत आता अर्जुन आणि सायली बाबा होणार असल्याचे कल्पनाने सांगितलेले असते. तेव्हा आता पूर्ण आजीला मोठा धक्का बसून पूर्ण आजी ही सायलीचा स्वीकार करणार का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.